नमस्कार. आठवण सुवर्णक्षणांच्या आपल्या विशेष कार्यक्रमात आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत ज्याने जिद्द या शब्दाला एक नवी उंची गाठून दिली आहे. पण नितीन सोबत गप्पा मारतोय. नितीन, जगाला तू एक टेनिसपट्टी म्हणून माहिती आहेस, पण आम्हा सगळ्यांना तुझ्यातली जिद्द जी आहे ती जिद्द काय असते याची एक नवी उंची तू गाठून दिली आणि त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तुझ्या एकूणच टेनिस प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत आणि तुझ्या आयुष्यातले जे सुवर्णक्षण आहेत आणि जे सुवर्णक्षण तू महाराष्ट्र आणि देशाला मिळवून दिलेस त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पण टेनिस हा खेळ तू निवडताना जसं आपण म्हटलं की मी म्हटलं की जिद्द आहे, पण नुसतं जिद्द असून चालत नाही, मनगटात ताकदही असावी लागते. तर या ताकदीच्या आणि या जिद्दीच्या खेळामध्ये तू तुझी एक स्वतःची अशी एक उंची, स्वतःचं असं एक नाव, स्वतःची एक मुद्रा निर्माण केलीस. कसा होता हा प्रवास? धन्यवाद संदीप, या प्रोग्राम मला इन्व्हाइट करायला. प्रवास कठीण होता आणि पण मी सक्सेस गाठलो का हा गेम खेळत राहिलो याचाच एक आनंद वाटतं. कारण जेव्हा गेम चालू केला, एक 40-42 वर्ष झाले असतील खेळून आता, तरी मला अजून वाटतं की अजून हा प्रवास चालू होतो आहे. कुठला जो एम असतो, काहीतरी मनात ऑलवेज असतं की काहीतरी आपल्याला अचीव करायचं आहे आणि मेन एम होता देशासाठी खेळायचा, तो गाठला. दुसरे काही काही खूपसे असे जसे विचार होते की विम्बल्डन खेळायचं, डेव्हिस कप खेळायचं, मोस्टली सक्सेसफुल झालं. अजून असं मनात विचार येतो की अजून वेगळ्या लेवलला गेलो असतो, पण जो प्रवास झाला तो चांगला आला आणि हॅपी दॅट आय एम हिअर आफ्टर सो मेनी इयर्स ऑल्सो. वेन आय थिंक, आय लुक बॅक, चांगलं वाटतं की एवढे वर्ष गेममध्ये स्पेंड केली, कोर्टवर स्पेंड केली. आनंद वाटतं की जे मला आवडत होतं ते मी केलं, तर ह्याचं खूप चांगलं वाटतं. नितीन, जे आवडलं ते तू केलंस, परंतु हे करत असताना आम्हाला अनेक सुवर्ण क्षणांची सुद्धा तू सोबत केलेली आहेस. आपण सुरुवात करूया तुझ्या अगदी सुरुवातीच्या काळापासून. असं म्हणतात की सुरुवातीच्या काळात तुम्ही जेव्हा खेळ निवडत होता अनेक पर्याय तुमच्यासमोर असतात. टेनिसच खेळावं असं तुला का वाटलं? म्हणजे नाही, आमची तशी स्पोर्टिंग फॅमिली आहे. माझी स्पोर्टिंग फॅमिली आहे. माझे बाबा बॅडमिंटन चांगले खेळायचे, आजी माझे पण चांगले स्पोर्ट्समॅन होते, काका तर उत्कृष्ट क्रिकेट प्लेयर होते. तर लकीली ऑलवेज मी का म्हणतो, कारण डेक्कन जिमखाना क्लब हा आमचा एक हिस्सा झालेला आहे, अजून हिस्सा आहे आणि ऑलवेज राहील. तर तेव्हा पण ऑप्शन काय होता की डेक्कनला कुठला पॉप्युलर स्पोर्ट आहे, तर आईबाबांना वाटलं की पहिले टेनिस पॉप्युलर स्पोर्ट वाटतो आहे, आउटडोअर स्पोर्ट आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी चांगली होईल. ऑफकोर्स माझ्या आईची इच्छा अशी होती पहिले की मी बॅडमिंटन खेळू, पण माझे दुसरे चुलत भाऊ संदीप आणि मोठा भाऊ सचिन ते पण टेनिसला गेले, तर म्हणून मला पण वाटलं की मी पण टेनिस चालू करू. ऑफकोर्स पहिले जेव्हा चालू केलं तेव्हा मजा होती. शिंदे सरांनी आम्हाला चांगलं गाईड केलं, कोचिंग फॅसिलिटी चांगली होती डेक्कन जिमखानाला. आम्हाला डेक्कन जिमखाना क्लब कमिटी यांनी खूप मदत केली, प्रॅक्टिस फॅसिलिटी ऑलवेज घेऊन दिली. म्हणून डेक्कन जिमखाना क्लबच हा चॉईस होता की आम्हाला द बेस्ट स्पोर्ट म्हणून टेनिस हे असं झालं. फायटिंग स्पिरिटबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा तुझं नाव खूप आग्रहाने घेतलं जातं. आम्हाला माहिती आहेस तू डावखुरा आहेस, पण तू मला तुझ्या उजव्या हाताबरोबर जरा शेक हँड करायचं आहे आणि त्याला कारण आहे. कारण मला सांगायचं आहे की हा जो त्याचा उजवा हात आहे, 2005 साली खूप मोठं ॲक्सिडेंट झालं होतं आणि ह्या ॲक्सिडेंटमधनं नितीन सावरू शकेल की नाही माहीत नव्हतं आणि त्याच्या उजव्या हातामध्ये, मी जर चुकत नसेल तर अजूनही स्टीलची प्लेट आहे. नितीन, एक टेनिसपटू हातामध्ये स्टीलची प्लेट आणि ते ॲक्सिडेंट, भयावह ॲक्सिडेंट, म्हणजे आम्ही पत्रकार म्हणून जेव्हा ते ॲक्सिडेंट कव्हर करतो आजही आमच्या अंगावर शहारे येतात. पण नितीन त्या ॲक्सिडेंटमधनं सावरला आणि नुसतं सावरला नाही तर ज्या प्रकारे पूर्वीसुद्धा वर्तमानपत्राचे मथळे घ्यायचा त्याचप्रमाणे आजही त्याची ती स्थिती आहे. म्हणजे आज या वयातही तू मॅचला उतरतोस ते जिंकण्यासाठी. हा ॲक्सिडेंटचा जो प्रसंग होता तो जर आमच्या दर्शकांसाठी सांग, नेमकं काय घडलं होतं? ऑफकोर्स ॲक्सिडेंट एक दुर्दैवी घटना होती आणि 15 ऑगस्टचा दिवस होता. अनफॉर्च्युनेटली जेव्हा मी याच्याबद्दल खूप विचार करतो अजून मला असं घाबरायसारखं होतं, कारण तो ॲक्सिडेंट एक वेगळाच काहीतरी प्रकार होता. ऑफकोर्स जे काय झालं ते अनफॉर्च्युनेट झालं. आमचा एक फार जवळचा मित्र होता फसीम गफूर, ही लॉस्ट हिज लाईफ इन द ॲक्सिडेंट. फसीमला आम्ही खूप मिस करतो. पण एक लर्निंग लेसन होता की नेवर टेक लाईफ फॉर ग्रँटेड. काही होऊ शकतं. एका वेळी तुम्हाला वाटतं की लाईफ एकदम स्मूथ चालू आहे आणि एकदम असे काही प्रकार घडतात की आपल्याला घाबरायसारखं होतं. तर तेव्हापासून मी जरा सावध राहिलो आहे. खूप मनात असे काही काही खूपसे विचार यायचे. पण ऑफकोर्स जसं तुम्ही म्हटलात की माझ्या मनात ऑलवेज यायचं की टेनिस कोर्टवर मला यायचं आहे कधी. तर तशी मी जिद्द कधी सोडली नाही
माझ्या मनात एकच विचार यायचा की कधी मी रिकवर होईन, कधी मी टेनिस कोर्टवर परत जाईन. तर हे करत करत टचवूड की जसं तुम्ही म्हणलात की माझा उजवा हात बेकार डॅमेज झालेला आहे, अजून त्यात स्टील रॉड आहे, बऱ्याच ठिकाणी प्लास्टिक सर्जरी झाली, पण टचवूड की माझा लेफ्ट हँड आणि बॉडी ओव्हरऑल बॉडीला काही डॅमेज नव्हतं. तर त्याच्यामुळे मी कमबॅक करू शकलो. कमबॅक कठीण होता, अति कठीण होता, कारण त्या सगळ्या फिजिकल फेजनंतर कमबॅक इन टू ॲक्टिव्ह टेनिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. पण माझ्या मनात एकच होतं की टेनिस कोर्टवर परत यायचंच आहे मला, कारण मला जे मी सेंट्रल रेल्वेमध्ये पुण्याच्या DRM सेक्शनमध्ये आहे, तर त्यांनी मला खूप सपोर्ट केलं आहे रेल्वेजनी, तर त्यांचा सपोर्ट होता. तर मनात असं होतं की काही अजून घडवायचं आहे मला, आणि ठीक आहे ॲक्सिडेंट झाला तरी पण कमबॅक करू शकतो. किती कालावधी गेला होता त्या ॲक्सिडेंट? ऑलमोस्ट 2005 to 2008 ह्या माझा पिरियड फार टफ होता. तर त्याच्यामुळे इनफॅक्ट ॲक्सिडेंटवरनं रिकवर झालो, मग माझ्या ॲक्युलिस टेंडनचं पायाचं ऑपरेशन वाईट झालं. तर त्याच्यामुळे 2005 to 2009 हा फार टफ पिरियड होता. खूप बाउट्स डिप्रेशनचे झाले आणि खूप मनात विचार होते. फॅमिलीने खूप चांगलं सपोर्ट केलं, माझे वाईफ होते, माझे आई बाबा होते. मग तेव्हाच अर्जुन आला, माझा मोठा मुलगा. तर काही चांगल्या गोष्टी पण झाले, पण त्याच्यामुळे जसं मी पहिले म्हटलं की टेनिस वॉज माय लाईफ. तर सम टाईम आय हॅड टू गेट बॅक ऑन द टेनिस कोर्ट, अँड बाय 2010-11 आय वॉज व्हेरी हॅपी टू, आय मस्ट से दॅट आय हॅड कम बॅक टू ऑलमोस्ट फुल फिटनेस. तो जो माझा टाईम फ्रेम झाला, मग तो मेकअप करायचा होता, आणि मनात अजून काय काय असे विचार होते की माझ्या करिअरमध्ये होऊ शकतात. तर ते पण मला सारखं बूस्ट करत होते की येस, हे पण राहिलं आहे अजून करायचं. तर त्याच्यामुळे मी पुश करत राहिलो, आणि माझ्या मनात एज नुसता नंबर आहे. मी एज कधी त्याचा विचार केला नाही, आणि आय केप्ट ऑन फायटिंग. मनात जिद्द होती आणि मनगटात ताकद होते, आणि त्या ताकदीतनंच नितीन किर्तडे टेनिसला मिळाला. नितीन, आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार, पण आता घेऊया एक ब्रेक. नितीनचा फिटनेस हा मला असं वाटतं की इंडियातल्या अजूनही तो 16-18 वर्षाच्या प्लेअरला लाजवेल इतका फिटनेस आहे. आणि ज्यावेळेस तिथे 2 ॲक्सिडेंट झाले, एक तर ॲक्सिडेंटमध्ये असं सांगितलं की तू चालू पण शकत नाही, पण या मुलांनी चालणं सोडा, नंतर तो 1-1 तास 2-2 तास पळत होता, तो मॅचेस खेळत होता. आणि ह्याला जिगरच लागते, किंवा तुमच्या हे मनात नाही यायला पाहिजे, किंवा हे कुठेतरी तुमच्या काही नॉर्मली लोक सोडून देतात. म्हणजे एखादा दुसरा माणूस असला असता तर तो काठी घेऊन फिरला असता, एवढी त्याची इंजरी होती. पण त्यातनं बाहेर येऊन पुन्हा ॲक्सिडेंट होणं, आणि पुन्हा ॲक्सिडेंटमध्ये पुन्हा पाय तुटणं किंवा हात तुटणं, आणि त्याच्यातनं पुन्हा ते सगळे स्क्रू करून पुन्हा, हे ॲक्च्युली म्हणजे ही खूप म्हणजे इन्स्पिरेशन आहे. म्हणजे आपण आता पॅराऑलिम्पिक्स बघतो आहे, म्हणजे हे लोक आपल्याला खूप काही शिकून जातात. मग त्याच्या आधी आम्हाला नितीननी शिकवलं की बाबा असं जर झालं काही तर तुम्ही पुन्हा येऊ शकता. आणि मला ॲक्च्युली अजून माहिती आहे की आमचे 2-3 प्लेयर आहेत त्यांचा ॲक्सिडेंट झाला, पण हे तिघही प्लेयर नितीनकडे बघून पुन्हा आले, विच इज अ इन्स्पिरेशन, विच इज अ व्हेरी, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. असे काही धडे हे प्लेयर शिकून जातात की पुढच्या जी पिढी असते ही नक्कीच त्याला फायदा होतो. सुरुवातीला तो जेव्हा खेळताना म्हणजे अगदी अंडर-10, अंडर-12 सगळं, त्यावेळी खूप मला आनंद वाटायचा की सगळे लोक येऊन मला सांगायचं की नितीनमध्ये खूप भरपूर टॅलेंट आहे, त्याचं दिसतंय. नंदन त्यावेळी म्हणायचा की तो जॉन मॅकेन्रो आहे, कारण तो लेफ्ट हँडर होता. त्यामुळे अगदी खूप असं आनंद वाटायचं, असं भारावून जायचं की अगदी आपल्या मुलाला आहे, आपल्या मुलात आहे टॅलेंट आणि होऊ शकतं त्याचं काहीही. पण आज त्याबरोबरीने असं मनात नेहमी भीतीच असायची की जर काही झालं नाही त्याचं टेनिसमध्ये तर मग काय, असा मोठा प्रश्न म्हणजे अगदी असं मला हे यायचं. आणि आमच्या घरी सगळे म्हणजे माझे सासूबाई आणि माझा म्हणजे त्यांना असं नेहमी वाटायचं की जे होईल ते होईल, पण तसं मला कधी असं इतक्या सहजपणे घेता नाही आलं. मला नेहमी मनात ती अशी भीती होती की त्याच्या करिअरचं काय होणार पुढे असं. पण मग लेटर ऑन म्हणजे पुढे जेव्हा त्याला डेव्हिस कपमध्ये घेतलं, त्याला सगळं म्हणजे असं हे, मग जरा असं बरं वाटायला लागलं की हो आता कळलं आहे त्याचं काय आहे ते, आणि तो करू शकतो आहे त्याच्यात. त्यामुळे मला पण असं काळजी म्हणजे फक्त अशीच की जर काही झालं नाही तर काय.
कारण एनी स्पोर्ट म्हणजे रिस्कच आहे. कुठल्याही याच्यात तुम्ही कुठल्या लेवलपर्यंत जाणार आहात हे कधी काही सांगताच येत नाही आपल्याला. त्यामुळे ते आणि ते सर्व आयांना मला वाटतं तीच काळजी असेल की करिअर म्हणून पैसे कमवणे. आणि आमचं असं काही नाही की पिढीनपिढी जनरेशन पैसे खाली येत आलेले आहेत किंवा असं नाहीच आहे आमचं. त्यामुळे म्हणून ती काळजी कायम मनात होती. पण बाकीचं म्हणजे त्याचं खेळताना त्याला बघताना खेळताना खूपच आनंद व्हायचा. चला पर्यटनाला. प्रसारण दर सोमवारी रात्र 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण बुधवारी दुपारी 2 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. चित्रगीत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता, शनिवारी सायंकाळी 6:30 रविवारी सकाळी 8 वाजता आणि रात्री 8 वाजता. सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता. नितीन, असं म्हणता येईल जिथे सारं काही संपलंय असं वाटत असताना तिथून तू पुन्हा नव्याने नवी सुरुवात केलीस आणि उत्साह आणि जिद्द तीच होती. कुठून आणतोस एवढा फिटनेस? कसं शक्य होतं हे? नाही, फिटनेस आहे, गेमची आवड आहे. गेमची आवड आहे. जसं लोकांना काम करायला आवडतं तसं आय लाईक टू स्पेंड लॉट ऑफ टाइम. आजही फिटनेस तुझा तसाच आहे. आणि कशी तुझी दिनचर्या काय असते? किती वाजता तुझा दिवस सुरू होतो? नाही, दिवस ॲज नाही, पण मी आय लाईक टू स्पेंड लॉट ऑफ टाईम ऑन द टेनिस कोर्ट. जितका टाईम मला मिळतो मी त्याच्यावरनं जास्त 1 तास यूज करतो. तर ह्याच्यामुळेच ओव्हर द इयर्स माझी लकीली बॉडी, जसं तुम्ही पहिले म्हणलात की मी इंजरी फ्री राहिलो आहे आणि थोडे छोटे छोटे इंजरीज झालेत, पण टचवूड की करिअर कंटिन्यू राहिलं. आणि स्पोर्ट्समॅनचं एकच महत्त्व आहे की मला जेव्हा मी विचार करतो ह्याच्याबद्दल तेव्हा मला असं वाटतं की जितका टाईम मी टेनिस कोर्टवर स्पेंड केला आहे इतका हेल्प झाला आहे मला आता. म्हणजे फिजिकली, मेंटली, जसं तुम्ही म्हटलं ॲक्सिडेंटच्या वेळी मी जेव्हा रिकवर करत होतो ते टेनिसचे पॉझिटिव्ह साईन्स आणि हे कोर्टचे दिवस मला आठवण यायचे, म्हणून मी त्याच्यामुळे फास्टर रिकवर झालो. नितीन, एखाद्या खेळाडूला जे हवं होतं ते सगळं तुला तुझ्या आयुष्यात मिळालं. तू विम्बल्डनचा ज्युनियर उपविजेता होतास. नॅशनल गेममध्ये तू गोल्ड मेडलस. या नॅशनल गेमबद्दल मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे. बऱ्याच जणांना स्पोर्ट्समध्ये ॲग्रेशन म्हटलं की लॉर्ड्सवर सौरव गांगुलीने फडकवलेला टी-शर्ट आठवतो, पण आम्हाला तो नितीन कीर्तने माहिती आहे की नॅशनल गेममध्ये ज्यावेळी तू फायनल जिंकलीस, तिकडचा जो लोकल खेळाडू होता त्याला हरवल्यानंतर तुझं जे ॲग्रेशन होतं ते आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो. नेमकं काय झालं होतं? ती इमोशनल मॅच होती आणि फारच इमोशनल मॅच होती. ही नॅशनल गेम्सची फायनल होती. ही नॅशनल गेम्स तेव्हा मोठा इव्हेंट होता. नॅशनल गेम्स फार सक्सेसफुल इव्हेंट होता आणि हैदराबादमध्ये 2002मध्ये झाली ही मॅच. आणि फायनल माझी पी विशालबरोबर होती. त्याच नॅशनल गेममध्ये मी आणि संदीप डबल्स गोल्ड जिंकलेलो. पण मला ती सिंगल मॅच फार महत्त्वाची होती, कारण नॅशनल गेम्स त्यावर्षी जेव्हा हैदराबादने कंडक्ट केलं ती इतकी सक्सेसफुल नॅशनल गेम्स होती की स्टेडियममध्ये 20-25 हजार लोक होते आणि बाहेर पण 20-25 हजार लोक, म्हणजे दे वॉन्टेड टू गेट इन टू द स्टेडियम. तो फार सक्सेसफुल होता. पी विशाल माझा अपोनंट होता, तो लोकल बॉय होता. तो फुल सपोर्ट त्या पी विशालसाठी होता. आणि ती मॅच जेव्हा मी जिंकलो इट वॉज लाईक अ इमोशनल बस्ट की येस मी आय डिड इट. कारण फुल मॅचमध्ये इतकं चेअरिंग खूप चालू होतं. बेसिकली ऑफकोर्स काय केलंस ते सुद्धा सांगून टाक जिंकल्यानंतर. मी जस्ट माय इमोशन्स लॉस्ट अँड आय जस्ट tore my shirt in happiness and just collapsed because that was a great win for me and in front of so many people, because we don't in tennis matches आम्हाला एवढे स्पर्धक नसतात the spectator, पण व्हेरी इमोशनल विन अँड थँक्यू फॉर रिमाइंडिंग ऑफ द मॅच. टी शर्ट फाडलंच खरं, परंतु तो एका जिद्दीचा विजय होता. आम्ही पाहिला की स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि विशेषतः या सगळ्या एवढ्या अवघड अडचणीतनं तू सामोरं जाऊन एक यश मिळवलं होतंस.
नितीन, आपण जसं म्हटलं की डेव्हिस कप खेळणं हे प्रत्येक भारतीय टेनिसपटूचं स्वप्न असतं. आज तू ते ब्लेझर घालून बसले आहेत. तुझा जो एरा होता, महेश भूपती असेल, लिअँडर पेस यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या समवयस्क तू खेळत असताना कुठेही त्यांची सावली तुझ्या खेळावर पडून दिली नाहीस. तू स्वतःचं स्वतंत्र असं एक वेगळं अस्तित्व निर्माण करू शकलंस. या दोघांबरोबर खेळतानाचा अनुभव कसा होता? नाही, महेश आणि लिअँडरकडनं लर्निंग एक्सपिरियन्स खूप झाला. अनफॉर्च्युनेटली जसं तुम्ही म्हटलं की आमच्या एरामध्ये लिअँडर आणि महेश होते, तर लिअँडर आणि महेशमुळे जर तसं निगेटिव्ह बघितलं तर खूपशा आम्हाला मॅचेस खेळायला मिळाल्या नाहीत. म्हणजे जितक्या आत्ता संध्या मिळत आहेत लोकांना, तेव्हा महेश आणि लिअँडर 1 and 2 होते आणि मी किंवा संदीप किंवा वासुदेव रेड्डी किंवा श्रीनाथ हे जे बाकी प्लेयर होते. तर कदाचित असं पण हू नोज, पण त्यांच्या एरामध्ये स्पेशल एरा, दे आर चॅम्पियन प्लेयर आहेत. त्यांच्याबद्दल जितकं बोलणं फार जुने मित्र आहेत आणि अजून आमची मैत्री कायम आहे. आणि त्यांच्याकडनं इतकं त्यांचा जो प्रोफेशनल ॲटिट्यूड आहे आणि जितकं जसं तुम्ही म्हणताय की लिअँडरकडनं केवढं शिकायला मिळतं. लिअँडर अजून 47-48 म्हणजे माझ्यावर 1 वर्षांनी मोठा आहे, तो अजून ॲक्टिव्ह खेळतो आहे. महेश आमच्याकडे माझ्यावर ज्युनियर विम्बल्डन फायनलला होता. तर खूप लर्निंग एक्सपिरियन्स आहे आणि दोघांना मी धन्यवाद करतो की त्यांनी इंडियन टेनिस आणि इंडियन स्पोर्टला इतकं सपोर्ट केलं आहे. नक्कीच. नितीनने महेश भूपतीसोबत विम्बल्डनचं ज्युनियरचं उपविजेतेपद मिळवलं होतं. अर्थात आज ग्लॅमर आपल्याला टेनिसमधलं दिसतंय, परंतु ते ग्लॅमर त्यावेळेला नव्हतं. आपण नितीनकडनं तेही जाणून घेणार आहोत की त्यावेळी टेनिसपटू म्हणून त्याला किती स्ट्रगल करावं लागणार होता. पण आता आपण घेऊया एक थोडासा ब्रेक. थोडक्यात सांगायचं म्हणजे अतिशय काय म्हणायचं, एक आदर्श मुलगा की जो स्वतःचं सगळं स्वतः करायचा, त्याला कधीही मदत लागली नाही, स्वतः अभ्यास करायचा, स्वतः खेळायचा. एका वेळी क्रिकेट, टेनिस, हॉकी एवढे खेळ, कारण सेंट विन्सेंटमध्ये हॉकी आणि फुटबॉलला खूप महत्त्व होतं. आणि फादर मस्किटा ते त्याला सांगायचे, पण त्यांनी तेही खेळला आणि टेनिसही खेळला. म्हणजे ॲट अ टाईम फार ट्रेमेंडस त्यांनी हे केलं. जे त्यांनी जे काय म्हणायचे प्रयत्न केले ते इतके अफाट होते की तुम्हाला वाटतं दुपारी बस आली की युनिफॉर्म काढून ते स्पोर्ट्समध्ये घुसायचे आणि 5-5 तास खेळायचे. आणि फारच त्यांच्या आईची पण फार मदत झाली, त्यांच्या आजीची पण फार मदत झाली. आणि आजी आजोबा पण खेळायचे, मी माझा धाकटा भाऊ पण खेळायचो. त्यामुळं मिसेसलाही भयंकर इंटरेस्ट होतं. त्यामुळं ती जी एक वातावरण तयार झालं ते त्यांना फार उपयोगी पडलं. तो लहान होता आणि आम्ही जस्ट टेनिस एका कोचकडे खेळत होतो पहिल्यांदा जेव्हा सुरू झालं तेव्हा. आणि तेव्हापासनं तो असं कायम त्याला जिंकायचं असायचं, कायम म्हणजे रनिंगमध्ये पहिलं यायचं असायचं. तर त्यामुळे ती जी स्पिरिट होती त्यामध्ये जिंकण्याची ही लहानपणापासूनच होती. म्हणजे असं लक्षात नाही आलं की हे मोठं जाऊन पुढे खूप चांगली क्वालिटी होऊ शकते. पण तेव्हापासून आम्ही आणि अंडर 10च्या मॅचेसपासून तो सगळ्या जिंकत जायचा. तो आणि त्याचा भाऊ होता कसिन ब्रदर संदीप कीर्तने, या दोघांची कायम फायनल व्हायची. आणि नितीन लेफ्टी असल्यामुळे तो जरा जास्त त्याला ॲडव्हान्टेज होता. आणि म्हणजे जसा जसा तो खेळत गेला 14 चॅम्पियन, 18 चॅम्पियन, मेन्स, डेव्हिस कप खेळला. ऑब्व्हियसली त्याला अजून म्हणजे माझ्या हिशोबाने मिळायला पाहिजे होतं. त्याला अजून इंटरनॅशनल एक्सपोजर मिळायला पाहिलं होतं. त्याला थोडंसं अजून ॲडव्हान्स कोचिंग मिळायला पाहिलं होतं. त्याला थोडं मेंटल्स त्यावेळेला अलाइड सपोर्ट, अलाइड सर्व्हिसेस या काही नव्हत्या. पण हे जर मिळाले असतं त्यावेळेला या प्लेयर्सना, तर यांनी आज खूप मोठं नाव म्हणजे जसं लिअँडरचं आहे किंवा भूपतीचं आहे, हे त्या लेवलचे प्लेयर होते. पण थोडे त्यांना ऑपॉर्च्युनिटी कमी पडली असं मी म्हणेन. नितीन, तुझ्या या संपूर्ण प्रवासामध्ये शाळा आणि महाविद्यालयीन जे होते त्याच्यामधलं योगदानसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तुझ्या या जडणघडणीमध्ये या दोन्ही संस्थांचा तितकाच हातभार आहे. कसा होता हा अनुभव? स्कूल आणि कॉलेज दोन्ही. स्कूलमध्ये मी सेंट विन्सेंटमध्ये होतो, 1989ला पासआउट झालो. स्कूल वॉज द बेस्ट थिंग फॉर मी. सेंट विन्सेंट स्कूल टॉप क्लास स्कूल आहे. अकॅडमिकली इज व्हेरी गुड. आणि मोस्ट इम्पॉर्टंट की स्कूलमध्येच आम्हाला स्पोर्ट्समध्ये इतके ॲक्टिव्हिटीज होते. जसं मी आता माझे स्कूल जेव्हा मी स्कूल डेज विचार करतो तेव्हा मी स्कूलमध्ये ऑलमोस्ट एव्हरी इंटर स्कूलच्या टीममध्ये होतो. तर त्याच्यामुळे ते फुटबॉल असो की बास्केटबॉल असो का हॉकी असो, तेव्हाच ती स्पोर्ट्सची हॅबिट लागली, खेळ रक्तात भिनला. येस. तर त्याच्यामुळे आणि कसं आहे की एक स्कूलचं फार वैशिष्ट्य आहे की इतके सपोर्ट करायचे स्पोर्ट्सला.
म्हणजे फादर मस्किटो होते आमचे गुरु, ही वॉज द फादर प्रिन्सिपल दॅट टाईम. तर ते स्पोर्ट्ससाठी आणि त्यांचं म्हणजे ऑलवेज एन्करेजमेंट असायचं. मग नंतर स्कूलनंतर अजून एक टॉप क्लास युनिव्हर्सिटी BMCC कॉलेजला गेलो. BMCC कॉलेजबद्दल तर टॉप इज द बेस्ट इन पुना ऑर इन ऑलमोस्ट इन इंडिया. आणि BMCC कॉलेजचं पण एक वैशिष्ट्य असंच की परत तिकडं पण स्पोर्ट्सची खूप धूमधाम होती. सपोर्ट ब्रिलियंट होता. आमचे प्रिन्सिपल मला प्रोफेसर RG बापट आठवतात. RG बापटांनी माझे गुरु टाईप होते. ते ऑलवेज मला गाईड करायचे, कारण खूपदा त्यावेळी 15-16 जेव्हा मी लागलो 17-18ला तेव्हा ट्रॅव्हलिंग खूप होतं. पण RG बापट सॉर्ट ऑफ ऑलवेज हेल्प मी, कारण कधी कधी पिरियड्स मिस व्हायचे. पण तरी पण एव्हरी एक्झाम मी कॉलेजमध्ये पण द्यायचो, बी इट लेट. पण ते BMCCने इतकं आम्हाला सपोर्ट केलं की सपोज मी ट्रॅव्हलिंग करत असो का कुठलाही स्पोर्ट्समॅन असो, नॉट जस्ट मी बट खूपसे स्पोर्ट्समॅन असे होते ज्यांचे काही एक्झाम्स मिस व्हायचे, पण ते मेड इट अ पॉईंट की येस यू कॅन गिव्ह द एक्झाम अगेन. तर BMCC कॉलेज आणि बोथ विन्सेंट्स व फॅब्युलस. एक जसं तू म्हणालास की सब ज्युनियरला तू एके ठिकाणी म्हणालास की मुंबईमध्ये जेव्हा ह्या स्पर्धा असायच्या तेव्हा लोकल ट्रेननी प्रवास करावा लागायचा. अकॉमोडेशन आणि ट्रॅव्हलिंग हे खूप हेक्टिक आहे. आज जसं आपण टेनिसला ग्लॅमर बघतोय तसं ग्लॅमर त्यावेळेला तितका पैसा नव्हता. कसं जुळून आणायचं? नाही, ते परत पुन्हा बॉम्बे ट्रॅव्हलचे डेज फार वेगळे होते. तर त्याच्यासाठी मी माझ्या आई त्यांना धन्यवाद सांगू शकतो की त्यांनी आम्हाला खूप नेलं. इनफॅक्ट मी एकटा नव्हतो, माझा मोठा भाऊ सचिन असायचा. तर बॉम्बे ट्रॅव्हलिंग वॉज व्हेरी डिफिकल्ट आणि प्लेइंग वॉज व्हेरी डिफिकल्ट दॅट टाईम. वी हॅड टू ट्रॅव्हल बाय लोकल ट्रेन एव्हरीवेअर. तर इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. पण आय थिंक ऑफकोर्स बॉम्बेतले आमचे खूपसे रिलेटिव्ह आहेत, त्यांनी पण आम्हाला हेल्प केलं. पण जसं तुम्ही म्हणलात की इट वॉज अ बिल्डिंग प्रोसेस, की अंटिल अ स्पोर्ट्समॅन, असं मला तरी वाटतं की अंटिल अ स्पोर्ट्समॅन लर्न्स द हार्ड वे यू कॅनॉट बी सक्सेसफुल. तर आय थिंक जसं इतकं वाटतं की टेनिस इज अ व्हेरी ग्लॅमरस स्पोर्ट, पण सुरुवातीपासूनच आमची जसे इतकी टफ राईड झालेली की त्याच्याने मला मेंटली आणि फिजिकली खूप स्ट्रॉंग केले. तर तसं मी गिवअप करणार नाही. आणि यु नो दीज थिंग्स जस्ट मेड मी टफ अँड मेड मी कंटिन्यू माय जर्नी. खेळात पैसा नव्हता पण मनात जिद्द होती आणि मनगटात ताकद होते आणि त्या ताकदीतनंच नितीन कीर्तने टेनिसला मिळाला. नितीन, आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार, पण आता घेऊया एक ब्रेक. नितीन सर हे नेहमी डेक्कन जिमखान्यामध्येच लहानाचे मोठे झाले आणि त्यांचं सगळं ट्रेनिंग किंवा द वे ही ग्रोन अप विथ द टेनिस, त्यांचं ट्रेनिंग असेल, फिटनेस असेल, एव्हरीथिंग ही हॅज डन इट आपल्याकडेच डेक्कनला त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्याबद्दल सांगाल तर ते कोचिंगमध्ये पण आहेत आणि अतिशय सांगायचं म्हणजे की द एनर्जी किंवा ज्या पद्धतीने त्यांचं स्वतःचं फिटनेसचं जे सगळं आहे ते फिटनेस इज द मंत्रा वेर ही स्टील ॲट द एज ऑफ 40 ते आज पण खेळत आहेत. आणि आज खरोखर आमच्या सगळ्यांसाठी मित्र आहेच, पण आमचे जे यंगस्टर्स जे आता पुढे मोठे होणार आहेत, महाराष्ट्रासाठी खेळतात, देशासाठी खेळतात, त्यांच्यासाठी आदर्श उदाहरण मी त्यांच्याकडून पाहतो आणि त्यांच्या कोचिंग स्कीममध्ये मी स्वतः शिकलेलो आहे. सो त्यांच्यासाठी खरंच आमच्यासाठी डेक्कन जिमखान्यासाठी अतिशय गर्वाची गोष्ट कोण असेल तर खरंच नितीन कीर्तनेंनी जे काय टेनिसच्या माध्यमातून त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे, वी रिअली ॲप्रिशिएट दॅट. आणि आभारी आहे मी त्यांचा की त्यांनी एवढं सगळं केलं आणि वी आर प्राऊड दॅट ते आमचे डेक्कन जिमखान्याचे मेंबर आहेत. नितीन आणि मी आय मीन एकत्र टेनिस डेक्कन जिमखान्यावर खेळत होतो, खूप वर्ष खेळत होतो. नितीन अजूनही इथे खेळतो. सो मी म्हटलं तसं टेनिससाठी नितीन अशी व्यक्ती आहे की तो टेनिससाठी वाटेल ते करेल. मग त्याच्या मुलांसाठी असो, बाकीच्या टेनिस यंगस्टर्स त्यांच्यासाठी असो, कधीही खेळायला बोलवलं, रात्री 8 वाजता सकाळी 6 वाजता नितीन कोर्टवर 100% हजर राहणार. सो हा नितीनचा एन्थुझियाझम आहे जो आय थिंक आम्हाला सगळ्यांनाच खूप शिकण्यासारखं आहे ह्याच्याकडनं. आणि दॅट इज व्हॉट नितीन इज. आठवण सुवर्ण क्षणांची या विशेष सोहळ्यामध्ये आज आपण आता इथे आहोत डेक्कन जिमखानामध्ये. डेक्कन जिमखाना हा ऐतिहासिक आहे. भारतीय क्रीडा क्षेत्राची पंढरी म्हणून या जिमखान्याची ओळख आहे. आणि या पंढरीमध्ये आज आपल्यासोबत आता नितीन कीर्तने आहे जो त्याच्या टेनिस कारकिर्दीतली सुवर्ण क्षणांची सफर आपल्याला घडवून आणणार आहे. नितीन, हाच तो जिमखाना आहे, हेच ते टेनिस कोर्ट आहे जिथे तू गाडगीळ टुर्नामेंट सगळ्यात पहिल्यांदा जिंकला होता आणि मला वाटतं तू आणि तुझ्या भावामध्ये फायनल खेळली गेली होती. कसं वाटतं आज पुन्हा याच इथे एक टेनिस स्टार म्हणून येताना, म्हणजे सब ज्युनियर ते आता एक टेनिस स्टार याच टेनिस कोर्टवर तू उभा आहेस, काय सांगशील त्या आठवणीबद्दल? बरोबर आहे संदीपजी.
आणि जी गाडगीळ टुर्नामेंट होती ती महाराष्ट्र सर्किट तेव्हा स्टेट सर्किट होतं, तर सर्वात पॉप्युलर टुर्नामेंट होती. आणि मी एक कॅटेगरी वरती आलेलो, कारण माझा भाऊ अंडर-12 होता आणि मी अंडर-10 होतो आणि दोघंही चांगले खेळलो. पण फायनलमध्ये सरप्रायझिंगली मी सचिनला हरवलं, तर तो खूप अपसेट होता. पण मॅच आहे तर मजा होती, दोघांना खेळण्यात मजा आली. आणि तेव्हा पण डेक्कन जिमखानाचं कोच टॉप क्लास होते, फॅसिलिटी क्लास होती आणि ती जी आठवणी आहेत ती कधी जात नाहीत. तर कधी मी सारखा जेव्हा मी डेक्कन जिमखानावर येतो तेव्हा इतकं फ्रेश वाटतं आणि इतक्या आठवणी येतात मेमरीमध्ये की असं वाटतं की क्लब सोडू नये. नितीन, डेक्कन जिमखाना पण आता थेट जाऊया विम्बल्डनच्या ग्राउंडवर. मला सांग, विम्बल्डनची जी ज्युनियरची मॅच होती, महेश भूपतीसोबत तू ज्युनियर उपविजेता होतास त्या टुर्नामेंटमध्ये. त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये सेमीफायनलला तू वर्ल्ड नंबर रँकिंग 4च्या जोडीला हरवलं होतं, वर्ल्ड रँकिंग 3च्या विरुद्ध तुम्हाला पराभव पत्करावा लागला. परंतु ती जी मॅच होती फायनलची, अत्यंत रोमहर्षक मॅच झाली होती. मुळात भूपतीसोबत तू टायअप होणं आणि त्या मॅच संदर्भात सांग, कशा होत्या त्या आठवणी? ती एपिक मॅच होती. ॲक्च्युली तो टायअप आमचा असा बाय चान्स झाला. मी आणि महेश ITFच्या टूरबरोबर होतो. ITFची टीम ऑलवेज ITF ज्युनियर जे टॉप प्लेयर असतात इंडियामधले किंवा एशियामधले त्यांना टूरवर पाठवते, युरोपियन टूर. तर ती 6 वीक्सची युरोपियन टूर होती आणि आमचा ऑस्ट्रेलियन कोच होता बेट सिग्रॉट म्हणून, मला अजून आठवतं. तर तो फर्स्ट 2-3 वीक्स आम्ही खेळलो, वेगळ्या पार्टनरनी खेळलो. तर ब्रेट आम्हाला असंच म्हणला की अरे तू आणि महेश खेळा. तो 1 वीक आधी विम्बल्डनच्या आम्ही खेळलो, एक फार चांगली मॅच खेळलो. एक आठवडा आधी तुम्ही पेअरअप झाला. येस. आणि अंडरस्टँडिंग आमचं कसं बसं क्लिक झालं आणि फार क्लास खेळलो. इनफॅक्ट फायनल पण इतकी क्लोज होती की फायनल आम्ही जिंकायची होती, पण थोडक्यात 6 ऑलला पण लॉंग सेट झाला, 7 ऑल, मग 9-7 आम्ही फार क्लोज मॅच हरलो. पण ठीक आहे, ॲटलिस्ट टूर फार चांगली झाली आणि दॅट वॉज माय स्टेपिंग स्टोन. नितीन, टेनिसमध्ये जे जे एका खेळाडूला हवं आहे ते सगळं तुला मिळालेलं आहे. परंतु आंतरराष्ट्रीय सर्किटचा जेव्हा आपण विचार करतो, महेश भूपती एके ठिकाणी तुझ्याबद्दल असं म्हणाला होता की 90sमध्ये नितीन कीर्तनला जे मी पाहिलं होतं, माझ्यासारखं जर इंटरनॅशनल एक्सपोजर नितीनला किंवा त्यावेळी तुमच्यासोबत असणारा रोहित रेड्डी असेल किंवा संदीप कीर्तन असेल, या ज्युनियर खेळाडूंना जर मिळालं असतं तर भारताला अजून स्टार खेळाडू मिळाले असते, असं त्याचं म्हणणं होतं. तुझा या संपूर्ण याकडे बघण्याचा दृष्टिकोन? नाही, बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि मी अग्री करतो की त्या स्टेजला, कारण एक पक्क होतं की हार्डवर्क, फिटनेस, एफर्ट नंबर 1 होता आणि आम्ही एवढा एफर्ट देत होतो. पण जसं तुम्ही म्हणताय की ॲट दॅट स्टेज इन माय करिअर जर मला लाईट सपोर्ट मिळाला असता, जर कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप मिळाली असती, जर ट्रॅव्हलिंगचा एक्सपोजर मिळाला असता, तर सपोज मी आता ATPवर 200ला होतो तर मी 100च्या आधी आम्ही नक्कीच गेलो असतो. मी संदीप डबल्स आम्ही ऑलरेडी नंबर 2 होतो, टॉप लेवलला खेळ होतो, अंडरस्टँडिंग आमचं चांगलं होतं. पण जसं तुम्ही म्हणला की जर इफ आय लुक बॅक ऑन माय टेनिस करिअर अँड आय थिंक की दिस इज वन फेज वेअर आय फेल्ट वॉज अ टफेस्ट फॉर मी. 1992 नंतर ज्युनियर्स डे नंतर सगळं स्वतःवर होतं. मी मेन सर्किट खेळायला लागलो, स्वतःवर ट्रॅव्हल करायला लागलो, फार कठीण होतं. कसं मॅनेज करत होतो. असं म्हणतात सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. तुला प्रत्येक स्पर्धेला जाताना तूच खेळाडू, तूच तुझा मॅनेजर, एव्हरीथिंग तुलाच मॅनेज करायचं आहे. व्हेरी करेक्ट, व्हेरी करेक्ट. आज जर तू युवा खेळाडूंकडे पाहिलं, आज खेळामध्ये ग्लॅमर आलाय, पैसा आलाय, स्पॉन्सरशिप आलाय. म्हणजे आज ज्युनियर लेवलपासूनच खेळाडूंना स्पॉन्सरशिप मिळते. तुझा काळ जो होता तो थोडासा वेगळा होता. आजच्या खेळाडूंना तू काय सांगशील त्या काळाबद्दल? आजच्या खेळाडूंना फास्ट सक्सेस पाहिजे. आता उलटं झाले. म्हणजे तुम्ही असे खूप प्लेयर किंवा खेळाडू जसे मी लिअँडर आहे जे 30 ते 40 वर्ष टिकत आहेत. आता काय झालं आहे की जे ज्युनियर किंवा मेन्स प्लेयर आहेत ते 1 वर्ष खेळतात, त्यांना लवकर सक्सेस पाहिजे. अरे मला हे नाही मिळालं तर हे असं होत नाही. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की जसं मी मिलिंदना पहिले सांगितलं की टिम हेनमॅन इंडियन सर्किट खेळून वरती गेलेलं आहे, अँडी मरे पण खालतून वरती गेलेलं आहे. सगळे जे टॉप प्लेयर आहेत तर फर्स्ट 5 इयर्स फार क्रुशियल आहेत. तुम्ही असं विचार करू नाही शकत की मी 1 वर्ष खेळीन, मी चॅम्पियन होईन. तर थोडे नडालसारखे प्लेयर पण खालतून गेलेले आहेत. तर ही जी ज्याला ग्राइंड म्हणतात, आपण कुठल्याही स्पोर्टमध्ये ग्राइंड असतो, तो जोपर्यंत प्लेयर ग्राइंड करत नाही तोपर्यंत तो वरती पोहोचणार नाही. या कार्यक्रमात आपण इथे एक ब्रेक घेतो, पण ब्रेक नंतर आपण नितीनशी चर्चा करणार आहोत त्याच्या प्रोफेशनल लाईफबद्दल, त्याच्या करिअरबद्दल आणि त्या करिअरनंतर पुढचं काय, पुढे काय करून नितीन करणार, या सर्व आपण चर्चा करणार आहोत. पाहत राहा आठवण सुवर्णक्षणांची. तेव्हा महेशचं नाव असं इतकं वर कधी, तोपर्यंत महेश वॉज अॅन अनएक्सपेक्टेड एंटिटी. म्हणजे त्याचं नाव इतकं कधी असं कोणी ऐकलेलं नव्हतं.
त्यामुळे असं महेशबरोबर खेळतोय तेव्हा तसं असं मला काहीच कधी वाटलं नाही. मला तुम्हाला सांगते ना, पहिल्यांदा महेशचं नाव मी ऐकलं जेव्हा आम्ही बॉम्बे जिममध्ये टुर्नामेंट खेळत होतो आणि महेश नुकता दुबईहून आलेला होता आणि ही डिफीटेड अ बॉय कॉल्ड नवरोज उदवाडिया हू वॉज ऑल्सो, म्हणजे तो सुद्धा खूप उत्तम खेळायचा. आणि मला आठवतं आहे मी नवरोजच्या आईला भेटली आणि तिने मला सांगितलं की नाही नवरोज हरला. सो याचं काय कशा झालं, कुणाबरोबर? ती म्हणाली महेश भूपती. सो याचं मी हे नाव कधी ऐकलंच नाही आहे. तर ती म्हणाली हो ना, आपण कधीच कुणी ऐकलं नाही आहे त्याचं नाव, पण तो दुबईहून आलेला आहे आणि उत्तम खेळतो. त्यावेळी पहिल्यांदा त्याचं नाव ऐकलं. त्याच्यापुढे मग परत बरेच दिवस काहीच नव्हतं टेल म्हणजे विम्बल्डनला दोघंही एकत्र खेळले. आणि तेव्हासुद्धा असं मी सांगते ना की मला फार वाईट वाटलं की मी तिथे नव्हते बघायला मॅच आणि ऐकलं बरंच त्यावेळी, कारण त्यावेळी विजय अमृतराज गेला होता बघायला. अमिताभ बच्चनसुद्धा गेले होते, म्हणजे दोघंही गेले होते तिथे मॅच विजय नितीनची आणि महेशची बघायला. पण आम्ही नव्हतो त्यावेळी. आम्हाला म्हणजे ते आणि बाकीचे सगळे इथे टुर्नामेंट्स इंडियामध्ये खेळताना बहुतेक सगळीकडे मीच गेलेली आहे त्याच्याबरोबर. पण त्यावेळी म्हणजे वाईट वाटलं मला की त्या क्षणी मी नव्हते तिथे, म्हणजे दिस थिंग. आठवण सुवर्ण क्षणांची यामध्ये आपण नितीनसोबत गप्पा मारतोय. नितीन, आपण बघितलं प्रोफेशनल सर्किटमध्ये तुझी छाप मांडली होती. ज्युनियर जी स्पर्धा आहे विम्बल्डनची ती जिंकली होती. त्यानंतर तू पाहिलंस तर तुझी जी कारकीर्द आहे ही लिएंडर पेस आणि महेश भूपती यांच्या समांतर चालू होती. म्हणजे या स्टॉलवर्डसोबत सुद्धा तू स्वतःचं असं एक वेगळं स्थान, एक वेगळं ओळख निर्माण केली होती. किती अवघड होतं या दोन खेळाडूंसोबत आपलं अस्तित्व टिकवणं? नाही, खूप अवघड होतं. आणि जसं तुम्ही म्हणताय की नुसतं डेव्हिस कप टीममध्ये ह्या दोघांबरोबर बनवायला, कारण 2 स्पॉट तर फिक्स होते आणि 2 स्पॉट फ्री होते, तर ते मी सक्सेसफुली अचीव केले हे मला खूप चांगलं वाटतं. पण परत मी तोच पॉईंट जेव्हा मी विचार करतो तेव्हा मी ATP टूरबद्दल विचार करतो. कारण जेव्हा तुम्ही मोस्ट ऑफ द थिंग्स यू ड्रीम ऑफ यू अचीव, देन व्हॉट इज लेफ्ट. तर ATP टूरवर आपण काय केलं असतं अजून? तर ते सपोज मी इफ आय लुक बॅक, जर एक फेज माझा जो मिस आउट झाला तो 94 to 2000 का 2001-2 हे जे 9 वर्ष आहेत, जर मला प्रॉपर सपोर्ट मिळाला असतं तर आम्ही वेगळ्या लेवलला गेलो असतो. आपण बँकॉकबद्दल बोलूया, बँकॉकच्या आशियाई क्रीडा स्पर्धेबद्दल बोलूया. लिएंडर पेस शेवटच्या क्षणी ड्रॉपआउट झाला होता, तुला संधी मिळाली आणि तू संधीचं सोनं केलंस, ब्रॉन्झ मेडल जिंकलंस. अशा एक खेळाडूची मानसिक स्थिती काय असते? एक तर संघातील स्थान आणि त्यानंतर ते मिळाल्यानंतर खांद्यावर आलेला संघाचा भार, कसं जुळून घेतलंस? नाही, आनंदाची बातमी होती. मी टीमबरोबर गेलेलो ॲक्च्युली. मी ऑलरेडी बँकॉकमध्ये होतो आणि मला अजून आठवतं आमचे टीमचे कॅप्टन कोच जयदीप मुखर्जी सर होते आणि सकाळी आम्ही ब्रेकफास्टवर बसलेलो एकत्र आणि त्यांनी मला नुसतं कॉर्नरला येऊन सांगितलं की अरे अशी न्यूज आहे की लिएंडरनी माघार घेतला आहे, तर तुला आम्ही 4मध्ये टाकतो. तो मी इतका खुश झालो, कारण तुम्हाला माहिती असेल की टीम्स नॉर्मप्रमाणे फक्त 4 प्लेयरना मेडल असते का यू आर इन द टीम. तर ते मला चांगलं वाटतं. आणि अजून काय चांगलं वाटलं की आता अजून मॅचेस मिळणार आहेत, तर जे 3-4 मॅचेस खेळलो ते चांगले खेळलो आणि इतका आनंद झाला, तर खूप चांगली मला सक्सेस मिळाली त्याच्यामुळे. एकेरीमध्ये सुद्धा तू तुझं मेडल प्रूव्ह केलेलं आहेस, अनेक संस्मरणीय विजय मिळवले आहेत. हृदयात जपून ठेवलेला कोणता असा विजय आहे की जो तो आमच्याबरोबर शेअर करायला तुला आवडेल? तसे 2 आहेत. एक तर नॅशनल्स साऊथ क्लबमध्ये झाली ती फायनल, आणि दुसरी नॅशनल गेम्सची फायनल, ती हैदराबादची मॅच. एक खूप विशेष हृदयात आहे तुझ्या? साऊथ क्लब सगळ्यांच्या हृदयात आहे, कारण साऊथ क्लब ॲज अ टेनिस प्लेअर तुम्हाला माहिती आहे, साऊथ क्लब इज द मेका ऑफ टेनिस. आणि डेव्हिस कप सगळे मॅचेस झालेले आहेत. सगळे टॉप प्लेअर, लिएंडर असो, महेश असो, कृष्णन असो, रामनाथन सर असो, जयदीप मुखर्जी सर, प्रेमजित लाल, विजय आनंद, सगळे खेळलेले आहेत साऊथ क्लबवर. तर तो जिंकण्याचा आनंद वेगळा होता. आणि नॅशनलबद्दल तू सॅफसुद्धा जिंकलेला आहेस. नाही, सॅफ तर खूप, जसं सॅफ आनंदची बातमी होती. एशियन गेम्स पण खूप चांगलं होतं, पण परत तसं तुम्ही विचार केलं तर माझं ऑलिम्पिक पण मिस झालं, तर आय वॉज अनलकी. तर एव्हरीथिंग इज नॉट यु नो, सो आय कुड हॅव प्लेड ऑलिम्पिक्स. आयुष्यात काहीतरी अपूर्णता असते, म्हणून आयुष्यात जुळण्याला महत्त्व असतं. सो तर अजून तसं तुम्ही म्हणताय मी अजून जुंचोय. अजून माझ्या मनात अजून विचार आहेत की मी आता ठीक आहे 47 आहे, आता मी सिनियर सर्किटवर काय करू शकतो. तर हे माझ्या मनात ऑलवेज. नितीन, तू 47चा उल्लेख केलास. वयाच्या 5व्या वर्षापासून तू खेळतोय. 42 वर्ष तू या टेनिस कोर्टवर खेळतो आहेस, घाम गाळतो आहेस. ही 42 वर्ष जे कसं एवढा तू तुझा फिजिकल फिटनेस मेंटेन करू शकलास? करेक्ट. जसं तुम्ही म्हणताय
व्हेरी राईटली सेड संदीप की 1989 जो मी जेव्हा 15 होतो तेव्हा जो जर्नी चालू झाली. ऑफकोर्स पहिले पण मी अंडर 10, 8 खूप मॅचेस खेळलो आहे, पण हे शेवटचे जे 30-40 वर्ष कसे गेलेत कळले नाहीत. टाईम फ्लाईज, पण टचवूड की मी राईट ट्रॅकवर होतो, माझे ऑपॉर्च्युनिटीज झाले. आणि मोस्ट इम्पॉर्टंट की मला ऑफकोर्स 2005 to 9 सोडता की मेजर इंजुरी मला झाली नाही. आणि जसं तुम्ही म्हणता की फिजिकल फिटनेस प्लेड अ की रोल, पण त्या ऑलवेज माझ्या मनात इम्पॉर्टंट काय होतं की फिजिकल फिटनेसला प्राधान्य द्यायला पाहिजे. फिजिकल फिटनेस इज द की टू सक्सेस. तर मी फिजिकल फिटनेस कधी सोडत नव्हतो, तर त्याच्यामुळे बहुतेक या करिअरची एवढी लॉन्जिव्हिटी झाली. आठवण सुवर्णक्षणांच्या कार्यक्रमात आपण एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत प्रशिक्षक नितीन कीर्तने आणि त्याच्यात दडलेला एक जो माणूस आहे, त्या माणूसपणाची कहाणी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका ब्रेकची. ॲज अ स्मॉल चाइल्ड मी कॅम्प एरियामध्ये माय होल लाईफ, माय अपब्रिंगिंग हॅज बिन दॅट साईड. तर मला असं कधी वाटलं नाही की आय हॅव अन अरेंज मॅरेज आणि अ महाराष्ट्रीयन बॉय फ्रॉम द डेक्कन एरिया, यू नो. आणि देन द फर्स्ट टाईम जेव्हा मी नितीनला भेटले, इट वॉज इन्स्टंट, लाईक लव्ह ॲट फर्स्ट साईट. मला दुसरी काही माहितीच नको, आय डोंट वॉन्ट टू नो एनिथिंग मोर. दिस हिज वॉर्मथ अँड हिज ऑरा वॉज जस्ट गुड इनफ फॉर मी टू जस्ट से दॅट हो, मला हाच मुलगा, लग्न केलं तर ह्याच्याशीच करीन. आमच्या फॅमिलीमध्ये सगळे इंजिनियर्स, सगळे प्रोफेशनल्स, आणि हा नुसतं खेळाडू आहे, तर खेळाडू तिला काय देणार आहे आयुष्यात, यु नो, असं मला वाटायचं. मग मी तिला सांगितलं की तू असं लग्न कसं करू शकते नितीनशी, तर तिने ठीक आहे मग मी लग्न नाही करणार, यु नो. शी वॉज सो डिटर्मिन, कारण तिने फक्त त्याचा फोटो पाहिला होता त्या मॅरेज ब्युरोमध्ये, आणि तिथं पण तो एक न्यूजपेपरचं क्लिपिंग होतं आणि त्याच्यात तो घाम पुसत होता कोर्टमध्ये बसताना, आणि त्या फोटोवर तिने ठरवलं की ती नितीनशी लग्न करणार. हो, माझी आई थोडी सरप्राईज झाली की कसं काय, म्हणजे तू MBA केलं आहेस आणि हे ते, आणि तो फक्त खेळाडू आहे, तर विल यू बी हॅपी विथ दॅट. तर आय सेड दॅट आय मीन आय डोंट नो, इफ आय डोंट मॅरी हिम मी लग्नच करणार नाही. यू नो, इट वॉज सच अ स्ट्रॉंग इमोशन, इट वॉज सच अन इन्स्टंट केमिस्ट्री की मी ताबडतोबच ठरवलं होतं की आय जस्ट वॉन्ट टू मॅरी हिम. आणि मग डायरेक्टली मी त्याला TV वरती मॅच मी, माझ्या वडिलांनी आणि माझ्या भावानी ती पाहिली, आणि त्या मॅचवरनंच त्याचे इतके क्वालिटीज आम्हाला कळले की इतका म्हणजे फोकस्ड आणि नॉट अफेक्टेड बाय द क्राऊड, आणि दॅट इट सेल्फ गेव अस इतकं जॉय की टू सी हिम प्ले सो वेल अँड विन, दॅट आय थिंक मेड माय डिसिजन इवन मोर शुअर दॅट यू नो आय वॉन्ट टू मॅरी अ पर्सन लाईक दिस. तर पण त्याच्यानंतर आम्हाला इतका आनंद झाला आहे की इतका मोठा स्पोर्ट्समॅन आमचा घरचा मेंबर आहे, आणि त्याच्याकडून आम्ही किती शिकतोय, रोज अजून शिकते मी, की इतके 15-18 वर्ष झाले तरी आम्ही सगळे नितीनकडून शिकतोय. आणि मला असं वाटतं की प्रत्येक फॅमिलीमध्ये जसं वाटतं की डॉक्टर किंवा इंजिनियर असावं, मी म्हणते की प्रत्येक फॅमिलीमध्ये एक स्पोर्ट्समॅन तर असायलाच पाहिजे. He is a very good person, and he plays tennis very well, and his slice is very nice. Good shot, be ready. Good shot. Move. Up. Hit it. He spends a lot of time with me at home, and he is a very good inspiration. He is a very big inspiration for me, and his one stroke which I like is his backhand, his slice. Keep moving. Come on. Like we play every Sunday in the morning, like 10 to 12, and he in the house he spends like the whole day like. Good shot, Aryan. स्लाइस शॉट मला वडिलांकडनं खूप आवडतो. Come on, come on. Keep moving. Steady, Arjun. Good shot, steady. जे माझ्या वडिलांना ओळखत होते, आई वडिलांना, ते टेनिस खेळायचे, ते डबल्स पार्टनर होते. नंतर मी माझा धाकटा भाऊ
बॅडमिंटन, क्रिकेट, टेनिस हे बालपणापासून खेळायचो. आणि आता ही मुलं आणि त्यांची मुलंसुद्धा आता फार चांगली खेळायला लागलेत. हे फारच आहे. म्हणजे चार पिढ्या, जनरेशन्स ह्या सर्व स्पोर्ट्समनच्या आहेत. तर एकाने सांगितलं होतं सगळी कीर्तने फॅमिलीज, आणि ते लकीली गव्हर्मेंट ऑफ इंडियानी, भारत सरकारने त्यांना प्रोत्साहन देऊन ध्यानचंद अवॉर्ड मिळालं प्रेसिडेंटतर्फे. हा अगदी उच्च क्षण होता त्यांच्या करिअरचा. त्याला इतके मेडल्स मिळालेत, इतकं प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडून ध्यानचंद अवॉर्ड मिळालेला आहे, पण त्याच्या चेहऱ्यावर काही दिसत नाही. आपल्याला वाटतं की तो असा कॉमन मनुष्य इकडं तिकडं हिंडतोय, परंतु इतके व्हॅल्यूज त्याच्यात आहेत, इतकं सक्सेस त्याच्यामध्ये आहे, पण आपल्याला जाणवत नाही. जसं मुंगीसारखं मी म्हणते नेहमी. मला वाटतं हिज डिसिप्लिन्ड लाईफस्टाईल आणि हिज गुड नेचर, these two things I really feel are most important for a human being also, you know, to be responsible, to have a good routine आणि to be good to everybody. That's what Nitin is all about. आठवण सुवर्ण क्षणांची या कार्यक्रमात आपण नितीनसोबत गप्पा मारतोय. नितीन, संपूर्ण भारताने तुला तुझ्यातला खेळाडू पाहिलेला आहे, पण तसाच तुझ्यातला प्रशिक्षकसुद्धा पाहिलेला आहे. खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक, मित्र अशा अनेक भूमिका तू या टेनिस कोर्टवर निभावलेल्या आहेस. अनेक उदयोन्मुख टेनिसपटूंना तू मार्गदर्शनही केलेलं आहेस. तुझ्या या कोचिंगबद्दल आम्हाला सांग. ॲक्च्युली कोचिंग आता मी ह्या फेजवर आहे जिथं कोचिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ॲक्च्युली माझा फोकस आता माझ्या 2 मुलांवर आहे, अर्जुन आर्यन. तर त्यांना प्लेअर कसं बनवायचं, त्यांना ॲक्च्युली प्लेअरच्या मोस्टली राईट गायडन्स कशी द्यायची, कारण आता दोघंही या स्टेजवर आहेत त्यांना गायडन्सची खूप इम्पॉर्टंट जरूरत आहे. आणि जसं तुम्ही बरोबर म्हणलात की कोच हाचा रोल फार इम्पॉर्टंट आहे. तर प्रयत्न करतो आहे की मी पेरेंट कमी आणि प्रशिक्षक जास्त बनू. त्यांच्याबरोबर कठीण होते, पण प्रयत्न चालू आहेत. किती बदल झाला टेक्नॉलॉजीमध्ये नितीन, तुझ्या काळातलं कोचिंग आणि आता जो कोचिंग? आता बायोमेकॅनिक्सचा गेम झाला आहे. आता खेळाडू तयार केला जातो, प्रॉपर खेळाडू तयार केला जातो साचेबद्ध पद्धतीने. करेक्ट. आता जसं तुम्ही बरोबर म्हणलात, पहिले हिल रनिंग आणि हे सगळे जे जुने फॉर्म ऑफ ट्रेनिंग आहेत ते होते, पण आता सगळे बायोमेकॅनिकल बँड्स, थायरा बँड्स. आणि आता आजकाल खूपसे स्पोर्ट्समॅन, तुम्हाला पण माहिती असेल की जिममध्ये जात नाहीत, सगळं थायरा बँड आणि ऑटोमॅटिक ट्रेनिंग मेथड झालेले आहेत. तर हाय अल्टिट्यूड ट्रेनिंग आहे. तर टेनिस वेगळा स्पोर्ट आहे ऑफकोर्स, कारण शॉर्ट बूस्ट लागतात, एंडरन्स खूप इम्पॉर्टंट आहे. पण त्याच्याबरोबरच इतकं मॉडर्न टेक्नॉलॉजी झाली की तुम्ही आजकाल यंगस्टर्स जे 18, 19, 20 इतके टॉप स्पोर्ट्समॅन येत आहेत, कारण इतके फिजिकली फिट झालेत आणि बॉल इतका जोरात मारतात. तर त्याच्यामुळे खूप गेमचं लेवल, तर इंडिया वी हॅव टू ट्रान्सफॉर्म, तसं म्हणायला पाहिजे आपल्याला. नितीन, आपला हा प्रोग्राम जो आहे महाराष्ट्रातले तमाम युवा खेळाडू बघतायत. एक इंजुरी फ्री नितीन कीर्तने अख्ख्या महाराष्ट्राला, अवघ्या देशाला माहिती आहे. या युवा खेळाडूंना तू काय सांगशील? इंजुरी फ्री राहायचं असेल तर काय त्यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे, काय काळजी घेतली पाहिजे? तुम्हाला इंजुरी फ्री व्हायचं असलं तर यू हॅव टू पुट इन द हार्डवर्क. इफ यू डोंट पुट इन द हार्डवर्क, दे इंजरी विल ऑलवेज हॅपन. आणि त्या पर्टिक्युलर स्पोर्टवर, आता माझा स्पोर्ट टेनिस आहे, मी त्याच्यावर इतकं फोकस करून त्या पर्टिक्युलर स्ट्रेंथ्स, विकनेसेसवर वर्क केलं की असं मनात व्हायचंच नाही की मला इंजरी होणार आहे. मी कितीही टुर्नामेंट खेळलो, 4 टुर्नामेंट खेळलो, 5 टुर्नामेंट खेळलो, 1 वीक ब्रेक आणि आय टू बी बॅक, कारण माझ्या मनात क्लिअर होतं की मला इंजरी होणार नाही आहे. तर त्याच्यामुळे आय डिड द राईट थिंग्स, जसं स्ट्रेचिंग आहे, फिजिकल फिटनेस, जसं स्ट्रेनिंग आहे, जिम वर्क आहे, तर ते सिस्टमॅटिकली केलं. आणि झाले 1-2 मायनर इंजरी झाले, पण लॉंग टर्म करिअर थ्रेटनिंग इंजरी झाली नाही कधी. नितीन, तुझा एक खेळाडू आणि खेळातील मार्गदर्शक म्हणून तुझी काही योगदान या खेळाला दिलंस, त्याचीच दखल म्हणून भारत सरकारने तुला ध्यानचंद अवॉर्ड दिलेला आहे. जी आज ब्लेझर तू घातलेला आहेस, ध्यानचंदांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. काय भावना आहे हा पुरस्कार घेतल्यानंतर? ज्या दिवशी तू खेळायला सुरुवात केलेलीस त्याच खेळातला अप्रतिम अशा योगदानासाठी तुला जेव्हा हा पुरस्कार दिला जातो, कसं तू पुरस्कार बघतोय? जबाबदारी वाढली आहे? ॲक्च्युली जबाबदारी वाढली आहे आणि ऑफकोर्स आता यंगस्टर्सना मोटिवेट करायचं आहे. पण हा ध्यानचंद अवॉर्ड खूप स्पेशल होता आणि फायनली झाला. कारण जसं मी पहिले म्हणलं की अर्जुन अवॉर्ड माझा हुकला. आणि अ प्लेयर्स ड्रीम इज ऑफकोर्स, अवॉर्ड्स इज पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. अवॉर्ड जेव्हा मिळतो तेव्हा प्लेअरला अजून बूस्ट मिळतो की अजून हार्डवर्क करायचं. तर आय एम हॅपी इट फायनली हॅपन्ड. अँड आय मीन ही जी 40 वर्षाची जर्नी आहे, हे दिस इज द थिंग वेअर फायनली
द गव्हर्नमेंट अँड माय हार्डवर्क ओव्हर द इयर्स वॉज रेकग्नाइज्ड. कोविडच्या काळामध्ये अवघ्या जगापुढे आव्हानं होती तशी टेनिस विश्वापुढे सुद्धा आव्हानं होती आणि मला आठवतं सोमदेव वर्मनने एक इनिशिएटिव्ह घेतला होता आणि ज्यात नितीनचा त्याने आवर्जून अभिमानाने उल्लेख केला होता. नितीन, कोविडच्या काळात सगळेच जण अडचणीमध्ये होते आणि अशावेळी तुमच्यातला एक जो दडलेला माणुसकी आहे ती आम्हाला अवघ्या जगाला पाहायला मिळाली. नेमका काय तुमचा इनिशिएटिव्ह होता आणि कशा प्रकारे तुम्ही ते घेऊन नेलं? आमचा इनिशिएटिव्ह सोमदेवनी जो घेतलेला तो कोचेसना हेल्प करणं, कारण कोविड टाईमने इतके कोचेस अफेक्ट झालेले तर आम्ही सगळा इनिशिएटिव्ह घेऊन फंड्स कलेक्ट करून नॉट ओन्ली सोमदेवनी ऑफकोर्स इनिशिएटिव्ह घेतला, आम्ही सगळे जे ऑल ओव्हर इंडिया असे एक खूपसे कोचेस होते ज्यांना फायनान्शियल सपोर्ट दिला आणि अदर आयटम्सनी पण सपोर्ट केलं, तर तो एक चांगला इनिशिएटिव्ह झाला. आणि ॲज अ प्लेयर एक चांगलं वाटतं की येस आय एम गेईंग बॅक टू द गेम. इन डिफिकल्ट टाइम्स आय गॉट लॉट ऑफ सपोर्ट फ्रॉम एव्हरीवन. इन दिस डिफिकल्ट टाइम्स इट इज माय ड्युटी टू सपोर्ट एव्हरीवन. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही इतरांची मदत केली पाहिजे. आणि नितीन, तुझ्यातला हा मदतीचा स्वभाव जो आहे तोच ह्या अवघ्या टेनिस विश्वाने पाहिलेला आहे. गेली 42 वर्ष तू टेनिसच्या या कोर्टवर आहेस आणि दूरदर्शनतर्फे आम्ही तुला ही शुभेच्छा देऊ की ह्या आठवणी सुवर्ण क्षणांचा हा जो कार्यक्रम आहे याच टेनिस कोर्टवर तू सुद्धा तुझी सुवर्ण कारकीर्द जी आहे ती अशीच सुवर्णमय करावीस, यासाठी तुला लक्ष शुभेच्छा. आणि या शोमध्ये तू आलास, आमच्याशी आठवणी शेअर केल्यास त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद संदीप. धन्यवाद संदीप. थँक्यू. तर हा होता शो आठवणींचा सुवर्ण शो. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.